सकाळ सकाळ उठल्यापासूनच आपल्या कामाला सुरुवात होती. उठलं की दारा काढायला चालू केल्या. दारा काढत आज शनिवार असल्यामुळं मला जायचं होतं जामखेडला बैल आणायला. बायकोला म्हणलं मी गुरं धुवून काढतो, तोपर्यंत कर कुटी. बायको कुटी करीत होती, मी गाया धुवून काढल्या. आपल्याकडे गाय जास्त गाय नाहीत बरं का, 6 गाय आता, एक म्हैस आहे. गाया धुवून घेतल्या मस्तपैकी. बायको कुटी करत होती तिकडं. कुटी करायची चालू होती. कुटी करून तिला म्हणलं खायला टाकून घे, मला जामखेडला जायचं बैल आणायला. कारण बैल पहिले विकले होते, आपल्याकडे 2 बैल होते पहिले. ते विकल्यापासून रानातून हिरवा चारा आणायचं लयच अवघड झालं. नुसती वरनं चालू होती गायानं सध्या कडबा. जामखेडला जाऊन बैल घेऊन आल्याशी आज पर्याय नव्हता. आज आमच्या शनिवार जामखेडचा बाजार. म्हणलं आज बैल कसल्या परिस्थितीत आणल्याशी पर्याय नाही. गेलोत बाजारला, मस्त 2 बैल पटले, घेऊन आलोत. बैल आणल्याच झुकून बघितले गाडीला. म्हणलं चांगली चलतेत नाही चलतेत बघत. तसे बैल मस्त चलत होते. घोरेच आणले होते आपण, 6 जाती घोरे आहेत, एकदम शांत, मार्के नाहीत काय नाहीत. एक गाय पण खरेदी केली होती, तिचं वासरू, आणि तिचं नाव गवळी ठेवले. खूप छान वासरू आहे. आम्ही तिला लाडानं गवळी म्हणतो. परत पोरं म्हणले पोवायला जायचे. गेलोच पोवायला विहिरीवर भाची कंपनी घेऊन. पोरं गावाकडे आले होते सुट्ट्यामध्ये. ते बघत होते बुड्या घेऊन कोणाला किती दम आहे. दोघं पण बुड्या घेतल्या दोघांनी पण, आणि खेळत होते आपले पाण्यामध्ये. मस्त पोहत होती सगळी कंपनी. सुट्ट्या असल्यामुळे गावाकडे आले होते ना. पोहा म्हणलं करा एन्जॉय. आपलं काय. परत गेलोत घरी. पोवायचं झालं की आमचा पुतण्या रडत होता वाजाव पालथा पाडून. उगा गळा काढीत होता. त्याला म्हणलं रड अजून, रड अजून. ते रडत आहे, काय करावं कळत नाही त्याला काय. त्याचं रडायचं झाल्यावर म्हणलं चला तर रानामध्ये जाऊत. रानात गेलोत. बैलांनी कशी सरी पाडली बघा, सरळ एकदम 1 नंबर सरी पाडली. एवढे बैल भारीत ना, एकदम सरळ सरी पाडली. ट्रॅक्टरला सुद्धा एवढी सरळ निघत नाही सर, एवढी सरळ पाडली आम्ही बैलांनी. केली मोटर चालू. मग काय आपल्याला लावायचा होता त्या झेंडू. आता झेंडू एका साईडलाच लावायचा होता, आणि बाकीचं काही हत्ती गवत लावायचं होतं. आम्ही त्याला गाजरास म्हणतो. गाजरास लागवड करायची होती, कारण गुरांना खायला लागतंय भरपूर. सगळे लहान मोठे 15 जनावरं आहेत माझ्याकडे.